नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में बीड़ हत्याकांड पर जारी गतिरोध के बीच महायुति सरकार में मंत्री धनंजय मुंडे के बयान पर संजय राउत ने बयान देते हुए कहा है कि धनंजय मुंडे को अपनों पर ध्यान देना चाहिए। बीड़ की प्रतिभा अच्छी है। जब शरद पवार की पीठ ने खंजर भोगा गया तो मुंडे क्यों कुछ नहीं बोले? मग आता का ना ओरडून सांगितलं? तेव्हा ओरडून सांगितलं, मग आता माननीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसताना तेव्हा तुमचं हे ओरडणं आणि नरडं कुठे गेलं होतं? दादा हे चुकीचं करतोय आपण. पवार साहेबांना अशा प्रकारे या वयात त्रास देणं, छळणं, यातना देणं, त्यांनीच निर्माण केलेला पक्ष आणि आपण सगळे अशा प्रकारे बेमानी करणं हे योग्य नाही. पहाटेच्या शपथविधी संदर्भात तुम्ही ओरडत होतात, मग आता तुमचं ओरडणं कुठे गेलं? बघा, हे बकवास आहे. बघा, धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना जर एवढी रहस्य माहिती आहे तर त्यांनी सांगावं संतोष देशमुखचा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला. त्यांना एवढी रहस्य माहिती आहेत ना. मग बीड मधला संतोष देशमुख सरपंचाचा खून कोणी का कशासाठी केला हे त्यांनी सांगावं. कोणी बीडला बदनाम करत नाही. बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात. पालकमंत्री, मंत्री, सत्ताधारी. सामान्य जनता बीडला बदनाम करत नाही. हे तुमचं मनाला खात आहे. तुमच्यामुळे बीड बदनाम झालं. तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, बरं का, तुम्ही ज्या टोळ्या पोचल्यात, ताकद दिलीत, गुंडगिरी सुरू केलीत, खून केले, त्याच्यामुळे बीड बदनाम झालं ना. ती बीड कशाला बदनाम होत आहे? मग त्यांना वाटतंय त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे का? त्यांची प्रतिमा काय आहे हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय. त्यांना चक्की पिसाला पाठवणार होते ना. आणि प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलंय काय प्रतिमा आहे ती. आता वॉशिंग मशीन मध्ये घातल्यावर तुमची प्रतिमा सुधारणार असेल तर तो तुमचा प्रश्न. कोणी बोलावं ह्या गोष्टी?